महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता। यातील सर्व आरोपींना अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून तात्काळ फाशी देण्याची मागणी सकल मराठा समाज जिंतूर तालुका यांच्या वतीने गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। याबाबत सकल मराठा समाजाने दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की मागील काही दिवसांपासून मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांना टार्गेट करून धमकी देणे, मारहाण करणे असले प्रकार चालू आहेत। यातच केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करत खून केला। घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून लोकसंख्या मराठा म्हणून होतो त्या मराठ्यांवरती राजकीय वरद असता अटक करावी, प्रकरणाची चौकशी करावी, मराठा फास्ट ट्रॅक आदर्श कोर्टामध्ये ग्रामपंचायत घडवणाऱ्या सरपंचाचा दिवसाढवळे अपहरण करून आदी मागण्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत। हे निवेदन तहसीलदार मुख्यमंत्र्यांना निवेदनावर सकल मराठा समाजातील तरुणांच्या म्हणून आहेत। केज तालुक्यामध्ये जो संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेला आहे, अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। त्यामध्ये राजकीय काही व्यक्ती असल्याचा संशय निर्माण होतो, कारण तिथले बीडचे जे आमदार आहेत त्यांनी एक कराड म्हणून आहे त्यांचं नाव घेतलेलं आहे। असं असताना देखील पोलिसांनी आत्तापर्यंत कराडला उचलून त्याची चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु तशा पद्धतीने झालं नाही। म्हणून पोलीस प्रशासनाच्या सुद्धा क्रियेवर किंवा त्यांच्या कृतींवर सुद्धा संशय व्यक्त करण्यासाठी वाव आहे। त्याचप्रमाणे आज आम्ही इथे जिंतूरमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की त्या प्रकरणाची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे, आरोपींना सर्व लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे जो सूत्रधार आहे, तसं तर नाव क्षीरसागर जे आहेत आमदार त्यांनी नाव घेतलेलं आहे, तो एक सूत्रधार असण्याची शक्यता आहे। त्याला लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे करता करविता त्याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर न्याय व्हावा आणि पोलिसांनी ते कुठंतरी महाराष्ट्रामध्ये प्रशासन चालवतात हे पोलिसांकडून दाखवलं गेलं पाहिजे, कारण पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे। जर असं होत असेल तर पोलीस प्रशासनाचा धाक जो आहे तो आरोपींवर कसा राहील आणि लोकांनी तरी कुणाकडे बघायचा हा एक प्रश्न निर्माण होतो। म्हणून या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी आमची सकल मराठा समाज जिंतूरतर्फे मागणी